दर 15 दिवसांनी असं चटपटीत काहीतरी खाल्लं नाही ना, तर चुकल्यासारखं वाटतं. तर असंच काहीसं आज देखील वाटत होतं. त्यामुळे मी मस्त अशी चटपटीत आज रगडापुरी बनवलेली आहे. तर ही रगडापुरी बनवण्यासाठी मी वापरले होते छोले. तर भाजीसाठी छोले मी भिजत घातले होते. तर छोलेची भाजी कोणालाच खायची नव्हती. तर म्हटलं मस्त असं आपण छोलेचा रगडा करूया. काय मग लगेच छोले स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये घालून घेतले. 2 बटाट्याची साल काढून घेतली, हळद, मीठ घालून घेतलं आणि खडे मसाले असतील तर उत्तमच आहे. मी इथे लवंगा घालून घेतले आणि झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहे. एक साईडला कुकर होतोय तोपर्यंत लगेच इथे एक साईडला मी काय केलं, रेडीमेड पुऱ्या आणलेल्या होत्या. त्या तळायला घेतल्या. या पुऱ्या माझ्या घरात अवेलेबलच असतात. म्हणजे अधूनमधून जेव्हा कधी रगडापुरी खायची असेल ना, तर पटकन पुऱ्या काढायच्या आणि मस्त तळून घ्यायच्या आणि इन्स्टंट असं रगडा चाट आपण करू शकतो. कुकर बऱ्यापैकी थंड करून घेतला आणि लगेच जो रगडा आहे ना, त्याला मी म्हटलं की फोडणी करून घ्यावी. तर माझी मुलगी म्हटली, "मम्मी अगं रगड्याला फोडणी कोण देतं?" तर मी म्हटलं की या रगड्याला फोडणी देण्यामागचं कारण काही वेगळंच आहे. तर जिरे घालून घेतले, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून घेतलं आणि छान असं परतवून घेतलं आणि काही बेसिकचे मसाले यामध्ये घालून घ्यायचे. आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आणि आता काय करायचं, आपण जे छोले शिजवलेलं थोडंफार पाणी आहे ना, ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. तर छोले आपण नंतर घालणार आहोत. तर सोबतच आपण जो उकडलेला बटाटा आहे ना, तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर थोडासा हाताने मॅश करून घालायचा म्हणजे छान एकजीव होतो. आणि आपण जे छोले यामध्ये वापरणार आहोत ना, ते असेही घालू शकता किंवा थोडेफार मॅशरने मॅश करून घातले ना, तर ते देखील छान एकजीव होतात. तर इथे मी या पद्धतीने मॅश करून घालते. आता हे सगळे छोले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. या पद्धतीने जेव्हा आपण रगड्याला फोडणी देतो ना, तर काय करायचं, थोडीशी हिरवी चटणी आहे ना, ती या भाजीमध्येच मिक्स करायची आणि आवडीनुसार मिक्स करून घ्यायची आणि छान एकजीव करायची आहे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि उकळी काढून घ्यायची आहे. या पद्धतीने जेव्हा फोडणी करतो ना, तर हा रगडा तुम्ही पुरीशिवाय असाही खाल्ला ना, तर खूप भन्नाट असा लागतो. फक्त सर्व्ह करते वेळी यामध्ये चिंचगुळाची चटणी घालून सर्व्ह करायची. खूपच भारी लागतो. तर इथे आपला रगडा देखील तयार झालेला आहे आणि आपली जी रगडापुरीची बेसिक तयारी असते ती देखील कंप्लीट झालेली आहे. पटापट आपण प्लेटिंग करून घेऊया. तर इथे आवडीनुसार पुऱ्या ज्या आहेत ना, त्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत आणि आवडीनुसार इथे तुम्ही डेकोरेट करून घ्यायचं आहे. तर इथे आज आपण छोलेचा चाट बनवलेला आहे. असं गरजेचं नाही आहे की तुम्हाला इथे वाटाणाच वापरायचा. छोलेचा देखील अप्रतिम असा चाट तयार होतो. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या इन्स्टंट अशा चाट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.